अय्यो, आजची रेसिपी मंचुरियन. एवढी परफेक्ट रेसिपी सांगणार ना की तुम्ही आजच्या आजच बनवाल. खरोखरच मी सांगते, ही रेसिपी खूपच टेस्टी आहे. तुम्ही बाहेरचं मंचुरियन आणण्यास विसरूनच जाल. एवढं सोपं आहे हे मला माहीत आहे, पण तुम्हाला माहीत पाहिजे ना, तर लक्ष देऊन बघा. ग्रेव्हीवाले मंचुरियन करण्यासाठी एका परातीमध्ये पत्ताकोबी छान किसून घेतली आहे. यात घालायचे 2 पालीचे हिरवे कांदे, थोडेसे मीठ घालून मिक्स करायचं आणि 5 मिनिट असंच ठेवायचं. 5 मिनिट झाले की मिठामुळे बघा पाणी सुटलेले आहे. पत्ताकोबीतले पाणी काढून घ्यायचे. कोबी पण छान सॉफ्ट झाली. याने मंचुरियन चांगले होईल. कॉर्नफ्लॉवर आणि मैदा आपल्याला अजिबात जास्त लागणार नाही. या पाण्याचा वापर आपण भाजीमध्ये केला तरी चालेल. अय्यो, पत्ताकोबी तर बघा किती मस्त नरमलच्च झालेली आहे. या मिठाच्या टिप्समुळे एवढे मंचुरियन परफेक्ट होईल की तुम्ही आजच बनवा. आता यात घालायची चॉपरने बारीक केलेली 1 शिमला मिरची, 1 वाटी किसलेला लाल लाल गाजर, अर्धी वाटी मैदा, 1 वाटी कॉर्नफ्लॉवर, 1 चम्मच तांदूळाचे पीठ, याने मंचुरियन क्रिस्पी होते, 1 चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच काली मिर्च पावडर, 1 चम्मच लसूण अद्रक पेस्ट, थोडे मीठ अगोदर पत्ताकोबीत घातले होते त्यामुळे मीठ अंदाजाने घाला. मिक्स करायचं. यामध्ये पाणी अजिबात घालायचे नाही. लगेच हाताला थोडेसे तेल लावून छोटे छोटे बॉल करून घ्यायचे. आता बघा मंचुरियन आपले तयार आहे. इकडे गॅसच्या मीडियम फ्लेमवर मंचुरियन ब्राऊन होतपर्यंत फ्राय करून घेऊ. बापरे, काय गोल्डन मंचुरियन झालेले आहेत. आता हे मंचुरियन आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. बाकीचे मंचुरियन याच पद्धतीने तळून घ्यायचे. इकडे कढईत 2 चम्मच तेल घालून लसूण अद्रक पेस्ट घालून आणि 2 हिरवी मिरची कट करून, एका कांद्याचे मोठे स्लाइस करून, 1 शिमला मिर्च कट करून आणि 1 पालीचा कांदा कट करून मिक्स करून हलकसं फ्राय करायचं. यानंतर 1 चम्मच रेड चिली सॉस, 1 चम्मच टोमॅटो केचप, 1 चम्मच सोया सॉस, 2 चम्मच व्हिनेगर. तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर अर्धा लिंबू पिळून घाला. मिक्स करायचं. अर्धा चम्मच काली मिरची पावडर घालायचं, 1 चम्मच काश्मीरी लाल मिर्च पावडर. तुम्ही साधं मिर्च पावडर सुद्धा घालू शकता. चवीपुरतं मीठ. मिक्स करायचं. 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेऊन यात थोडेसे पाणी घालून मिक्स करून, यामध्ये लम्स राहायला नको, ही स्लरी यामध्ये घालून 1.5 वाटी पाणी घालायचं आणि मिक्स करायचं. आता या ग्रेव्हीत मंचुरियन घालायचे आणि 2 मिनिट मंचुरियन या ग्रेव्हीमध्ये कुक होऊ द्यायचे. मंचुरियन आपले रेडी आहे. आता गॅस बंद करायची. आता गरमागरम मंचुरियन सर्व करूया. यावर मस्त हिरवे हिरवे कांदे घालूया. मी तुम्हाला बोलूनच नाही दाखवत आहे. या मंचुरियनची जी ग्रेव्ही आहेत खूपच सिल्की आहेत आणि हे मंचुरियन मस्त वरून क्रिस्पी आणि आतून नरमलच्च झाले आहेत. ठेल्यावर मिळते ना त्यापेक्षाही घरी टेस्टी बनते आणि सोप्या पद्धतीने मी हे ग्रेव्हीवाले मंचुरियन केली आहे. म्हणून एकदा असे मंचुरियन करून बघा, खा आणि कमेंट्स करून नक्की सांगा. धन्यवाद.